मनोज जरांगे आज सकाळी 9 वाजता मुंबईकडे निघणार। 26 जानेवारीला मुंबईमध्ये जरांगे उपोषणाला बसणार। गावागावांमधून मराठा मुंबईकडे रवाना। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज विधिमंडळामध्ये सुनावणी। अजित पवार गटाच्या वतीने फेरसाक्ष देण्यात येईल। शरद पवार हुकुमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे, तटकरेंनी विधिमंडळात दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख। राज्य सरकारच्या वतीने 22 जानेवारीला सुट्टीची घोषणा। शाळा, कॉलेजेस, सरकारी कर्मचाऱ्यांनाही सुट्टी जाहीर। सोमवारी शेअर मार्केट बंद राहणार, तर आज नियमित शेअर बाजारचे व्यवहार सुरू राहणार। सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत बाजाराचे व्यवहार होणार। आमदार रोहित पवार यांना ईडीचं समन्स। रोहित पवारांना 24 तारखेला चौकशीसाठी बोलावलं। काही दिवसांपूर्वी बारामती ॲग्रोवरती ईडीची छापेमारी। किशोरी पेडणेकरांना ईडीचं समन्स। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणामध्ये ईडीचं समन्स। 25 जानेवारीला चौकशीला बोलावलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।